नमस्कार मंडळी. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं, जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची. छान असे तडतडल्यानंतर 2 मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले टाकून घ्यायचे. छान असे परतवून घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून घ्यायची. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं. छान परतून झाल्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आणि वरतून थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे, एक 5 मिनिटासाठी. आणि चिकन आहे ते छान शिजलं जातं. थोडंसं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हिरवी मिरची आहे ते स्लाइस केलेली यामध्ये घालून घ्या. म्हणजे गरजेपुरती तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या प्रमाणाने. आणि पाणी आहे ते 1 ते 1.5 ग्लास फक्त घातलेलं आहे गरम पाणी. अर्धा किलो तांदूळ इथं मी 10 मिनिटासाठी भिजवून स्वच्छ धुवून ठेवलेला होता, तो यामध्ये टाकून घेतला. कोथिंबीर घालायची आहे. गरम मसाला थोडासा घालून घ्यायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर केवडा इसेन्स आहे ते सुद्धा थोडासा टाकून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं आहे. 6 ते 7 मिनिटासाठी हा पुलाव मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकताय तुम्ही, चिकन पुलाव आपला तयार झालेला आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.